आपण एक उरलं सुरलं म्हणून असे काही पदार्थ टाकले होते बरं का. त्याच्यातलाच आज एक पदार्थ मी तुम्हाला दाखवते. आज आमच्याकडे भातच उरला. मग भात उरल्यावर मागच्या वेळेला आपण खीर आणि फोडणीचा भात दाखवला होता. मग आता हे उरल्या भाताचं करायचं काय? अनेक पदार्थ करता येतात. तुम्ही यूट्यूबवरही अनेक लोकांचे पदार्थ बघितले असतील. पण मला असा पदार्थ करायचा होता की त्यांनी सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे तेलकट नको आणि संध्याकाळी खायला तो योग्य पदार्थ असला पाहिजे असंही मला वाटत होतं. पण मी काय केलं माहिती आहे का की मी इथे सांगत नाही. आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि मी काय काय केलं आणि कशी ती डिश तयार केली ते तुम्हाला मी सांगते. चला स्वयंपाकघरात जाऊयात आणि उरलेल्या भाताचा पदार्थ कसा करायचा तो बघूया. येत आहे ना? आता शेवगा खिचडी करण्याकरता आपण थोडंसं तेल घालून घेऊया. अगदी थोडं तेल घालायचं बरं का. कालचा भात उरला होता बरं का, त्या भाताचीच आज आपण ही खिचडी करणार आहोत. आपलं तेल तापलं आहे. आपण त्याच्यात मोहरी, थोडासा कढीपत्ता, थोडीशी हळद आणि थोडंसं आपण याच्यात पाणी घालणार आहोत. याच्यात आता आपण उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा घातल्यात. गॅस लहान करायचा. चवीपुरतं मीठ हे सगळं पाण्यातच घालून घ्यायचं. म्हणजे काय होतं की सगळ्या भाताला व्यवस्थित लागतं. चवीपुरतं तिखट अगदी थोडं घालायचं, नाही तर रंग बदलतो. एक चमचाभर धण्याची पावडर. धण्याची पावडर कशी करायची ह्याच्यावर आपण एक व्हिडिओ केलेला आहे वेगवेगळ्या मसाल्यांचा, तो तुम्ही नक्की बघा. आता हे सगळं आपण हलवून घेऊया. शेवग्याच्या शेंगाच्या शिरा काढून किंवा वरचं जे साल असतं की नाही ते आपण काढून घेतलं आहे आणि त्यात वेगळ्या उकडून घेतल्या. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट ह्याच्यात टाकता आलं. आता ह्याच्यात आपण आपला जो भात आहे तो घालून घेऊया. तर भात शिल्लक राहिला होता आणि मला असा भात शेवग्याचा करायचा होता, म्हणजे खिचडी करायची होती. म्हणून मी कुकरमध्ये मुगाची डाळ शिजवून घेतली होती. कारण आपण खिचडी करणार आहोत की नाही, तर ही अर्धी वाटी मुगाची डाळ शिजवलेली ती मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता लक्षात आलं असेल तुमच्या की मी पाणी आधी का घातलं, कारण त्याच्यामध्ये मसाला सगळीकडे लागलेला आहे. आणि आता हे भात आणि मुगाची डाळ आपण एकत्र केली की तो जो मसाला आहे तो सगळ्या आपल्या भाताला आणि खिचडीला लागणार आहे. आता याच्यात आपण सांबार मसाला घालू शकतो. कधी आपण गरम मसालासुद्धा घालून ही खिचडी केली तरीसुद्धा छान लागते. पण आज मी फक्त धण्याची पूड घालून शेवग्याच्या शेंगाची अशी खिचडी करणार. तर सगळा मसाला आपल्या भाताला लागला आहे. वाटलं तर थोडंसं आपण मीठ वगैरे चवीप्रमाणे वाढवलं तरी चालू शकतं. आता याच्यात मी आणखीन थोडं पाणी घालणार आहे, कारण ही खिचडी सरभरीत असते बरं का. आणि खिचडीला वाफ येण्याकरता आपल्याला पाणी पाहिजे की नाही त्याच्यात, म्हणून थोडीशी खिचडी सरभरीत करून घ्यायची. ह्याच्यात आपण थोडं सुकं खोबरं घातले बरं का, किसलेलं, म्हणजे आपल्या खिचडीची चव आणखीन छान येईल. जर आपल्याला वाटलं तर आणखीन धण्याची पूड किंवा हे वाढवलं तरीसुद्धा चालू शकतं. काही काही वेळेला ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली तरीसुद्धा चव चांगली येते, पण आज काही मी घालणार नाही आहे. थोडीशी हळद पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट घालणार आहे. हे आता आपण हलवून घेऊ. खिचडी ही फार तिखट नसते बरं का. त्याच्याबरोबर आपण तेलातलं तिखट केलं होतं, आठवतं आहे का तुम्हाला, लसूण वगैरे घालून असं छानपैकी तिखट त्याच्याबरोबर ठेवायचं, म्हणजे ज्यांना हवं तसं घालून घेतील. आपलं सगळं एकत्र करून झालं आहे. गॅस लहान करूयात, त्याच्यावर झाकण ठेवूयात, म्हणजे एक वाफ आली की आपली खिचडी तयार. वाफ आलेली आहे. गॅस बंद करूयात आणि आपलं झाकण काढून बघूयात. थोडंसं पाणी राहिलं आहे, पण तेवढं पाणी आपल्याला हवंच, कारण काय की छान आपली खिचडी सैलसर पाहिजे ना, अगदी मसाला भात किंवा बिर्याणी याच्यासारखी नको, म्हणून एवढं पाणी आपल्याला पाहिजेच. ह्याच्यावर आता एक चमचाभर आपण तूप घालूयात. सगळ्यांना आवडत असेल तरच घाला बरं का, कारण काही काही जणांकडे तुपाचा वास मात्र आवडत नाही. थोडंसं याच्यावर खोबरं पण घातलं आहे. ही खिचडी तयार झाली. आपण ही वाढायला घेऊयात. आहे की नाही, किती झटपट झाला की नाही. फक्त मुगाची डाळ मी लावली आणि आपलं नवीन डिश तयार झाली. तुम्हीसुद्धा असा शेवगा भात करून बघा. तुम्हाला सगळ्यांना हा भात आवडेल याची मला खात्री. नक्की करून बघा. अगदी शिळा भात उरल्यावरच ही डिश करायची असं काही नाही बरं का. ताज्या भाताचासुद्धा असा शेवगा भात केला तरीसुद्धा सगळ्यांना आवडेल. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण अनुराधा चॅनलमध्ये एक आजी म्हणून नुसत्याच रेसिपी सांगते मी असं नाही बरं का.
त्यामध्ये आपण पौष्टिकता कशी आणू आणि मुलांना आवडेल असे पदार्थ कसे करू याबद्दल पण मी सांगत असते. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.